दादा काय नाव आपलं? राम बाबूराव देशमुख. बरं, आता आपण पाहतोय चिंचवड विधानसभेची निवडणूक लागणार आहे. काय वाटतं वातावरण सध्या कोणाच्या बाजूने? उमेदवार माहिती कोण कोण आहे? उमेदवार माहिती आहे ना, नाना काटी. नाना पण अजून उमेदवारी भेटली नाही, पण सध्या ते इच्छुक आहेत. आपण पाहतोय नाना इच्छुक आहेत, त्याच्याबरोबर भाजपमधनं शंकर जगताप इच्छुक आहे, भाऊसाहेब भोईरे, राहुल कलाटे. काय वाटतंय चौघांपैकी कोण निवडून यावं? नाना काटी. का बरं? नाही, आमच्या भागामध्ये आमच्या भागाचा विकास केला. बरं, पण आता आपण पाहतोय की सध्या नानाला संधी मिळणं मुश्किल आहे, कारण नाना आता महायुतीमध्ये आणि महायुतीत ही जागा भाजपला सुटण्याची जास्त शक्यता आहे. पण काय वाटतं, नानांनी वेगळा पर्याय निवडावा का थांबावं का अपक्ष उभं राहावं? नाही, उभा राहू ना. कुठल्या पक्षातून? आता गेलं जिकून तिकीट मिळेल तिकडून उभा राहू. बरं, जर तुतारीत जाण्यासाठी इच्छुक आहे, काय वाटतं एकंदरीत? लय बेस्ट, चांगलं बेस्ट होईल. हां. पण काय वाटतं, मागच्या वेळेस नानाचा तर पराभव झाला होता, मग यावेळेस का जनता स्वीकारेल? मागच्या वेळेस आता उमेदवार हे झाले ना, जास्त उमेदवार झाले. बरं, त्याच्यामुळं राहुल कलाटे अपक्ष होते. नाही, राहुल कलाटे उभा राहिले, त्याच्यामुळे थोडं हे झालं. नाही, राहुल कलाटे त्या जागी नसते तर नाना काटे बरोबर निवडून आले असते. राहुल कलाट्याला मतदान पडलं ना, ते दोघांचं आपसामध्ये हे झालं. आता राहुल कलाटे पण तुतारीकडनं इच्छुक दिसतात, ते सुद्धा यावेळेस कुठल्याही परिस्थितीत लढवणार. मग आपल्याला जे पोटनिवडणुकीला चित्र होतं तेच पाहायला मिळेल. बरं, काय वाटतं, नाना नाही निवडून येणार? नाना येणार यावेळेस निवडून येणार. हां, 100%. बरं.